विकसित महाराष्ट्राच्या 2047च्या व्हिजन डॉक्युमेंटला मंजुरी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात सल्लागार समितीची मंजुरी. मंत्री उदय सामंतांची मवियावर टीका. ओट चोरीचा आरोप मवियाची नौटंकी असल्याची टीका. ओट चोरी असेल तर राजीनामा देण्याचंही आव्हान. सोलापुरात भाजप कार्यकर्ते आक्रमक. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाला विरोध. भाजपा शहर कार्यालयाबाहेर भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांचा ठिय्या. रायगडमध्ये मंत्री भरत गोगावलेंचा तटकरेंना धक्का. तटकरेंचे कट्टर समर्थक विकास गायकवाड शिवसेनेत. सिंधुदुर्गात मवियाकडे उमेदवारच नाही. मंत्री नितेश राणेंचा महाविकास आघाडीला टोला. महायुतीमध्ये युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत लढण्याचाही सल्ला. डोंबिवलीमध्ये भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. शुभेच्छांच्या बॅनरवरून विकास म्हात्रे नंदू परब आमने सामने. ऐन दिवाळीमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये रास्ता रोको करण्याची वेळ. त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन सुरू. भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध. संभाजीनगरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक. जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर चटणी भाकर आंदोलन. देवदर्शन करून परत होणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला. कारच्या धडकेत 4 भाविकांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी. पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची वाढ. डेंग्यूचे रुग्ण वाढल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. कोकण रेल्वेचं आजपासून बिगर पावसाळी वेळापत्रक जाहीर. रेल्वे जलद धावण्यास सुरुवात होणार. यंदा 15 दिवस लवकर पावसाळी वेळापत्रक संपलं. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे विमान प्रवास महागला. 26 ऑक्टोबरपर्यंत विमानांचे तिकीट दर तिप्पट. लक्ष्मीपूजनानिमित्त घरोघरी लक्ष्मीचं पूजन. यंदा अतिरिक्त प्रहर असल्यानं लक्ष्मीपूजन मुहूर्त लांबला. राज्यात दिवाळीचा उत्साह. ठिकठिकाणी दीपोत्सव आणि दिवाळी पहाटचं आयोजन. फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांनी परिसर उजळला. आणि देवगडच्या हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात. मालवणमधील उत्तम फोंडेकरांनी सातारा बाजारपेठेत पाठवल्या 2 पेट्या.